म्हणजे बघा, कल्पना करा एका अशा कॉस्मिक वॉर रूमची, म्हणजे एका वैश्विक गुप्त बैठकीची, जिथे साक्षात ब्रह्मांडाचे सर्वोच्च अधिकारी एकत्र आले आहेत. बरोबर. आणि पृथ्वीवर एका नव्या, म्हणजे थोड्या अंधाऱ्या पर्वाची, ज्याला आपण कलियुग म्हणतो, त्याची सुरुवात झाली आहे. खरंय. तर ह्या नव्या युगातील संकटांना सामोरे जाण्यासाठी ना एक मास्टर प्लॅन आखला जातोय. आणि या योजनेचा मुख्य भाग म्हणजे 9 विशेष दैवी शक्तींना किंवा आपण म्हणूया ऑपरेटिव्हजला पृथ्वीवर पाठवणे. हो, पण ते कसे येणार हा भाग जास्त रंजक आहे. अगदी तेच. हे 9 जण कोणत्याही राजेशाही मार्गाने किंवा स्वर्गातून थेट रथात बसून वगैरे येणार नाहीत. ते जन्माला येणार आहेत. चक्क हत्तीच्या कानातून, चिखलाच्या पुतळ्यातून आणि चक्क गावाबाहेरच्या उकिरड्यावरून. बापरे. हो. तर आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. हा भाग म्हणजे केवळ एक जुनी पौराणिक कथा नाहीये. अजिबात नाही. तर साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित शक्तीने पृथ्वीवर एका नव्या आध्यात्मिक क्रांतीची पेरणी कशी केली याचा हा एक सविस्तर ब्लूप्रिंट आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर. पण या ब्लूप्रिंटकडे पाहताना ना एक मोठा गैरसमज आधी दूर करायला हवा असं मला वाटतं. कोणता गैरसमज? सर्वसामान्यपणे असा विचार केला जातो की नाथ संप्रदाय हा एक वेगळा, म्हणजे हठयोग्यांचा असा गूढ मार्ग आहे. हो, तसंच वाटतं बऱ्याचदा. आणि साक्षात श्री दत्तगुरूंचे किंवा श्रीपाद श्री वल्लभांचं जे अवतारी कार्य आहे ते काहीतरी वेगळे आहे. पण जेव्हा आपण मूळ ग्रंथात डोकावतो तेव्हा लक्षात येतं की हे 2 वेगळे प्रवाह नाहीतच. अच्छा, म्हणजे ते एकच आहेत. हो. नाथ परंपरा आणि दत्तात्रेयांचे अवतार हे एकाच सत्याचे, एकाच ईश्वरी प्रकाश ज्योताचे 2 वेगवेगळे पैलू आहेत. कलियुगाच्या या वॉर रूममध्ये जी चर्चा झाली ना, क्या बात आहे. आणि हे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी जी बैठक झाली ती साक्षात द्वारकेत झाली होती. हो, द्वारकेत. म्हणजे ही बैठक एक प्रकारची स्ट्रॅटेजी मीटिंग होती असं मला जाणवलं वाचताना. भगवान विष्णू एका सुवर्ण सिंहासनावर बसलेले आहेत. त्यांच्या जवळच उद्धव उभे आहेत. बरोबर. आणि तेव्हा तिथे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्लायन, अविरहोत्र, चमस, ध्रुवमीन आणि करभाजन हे 9 नारायण दाखल होतात. पण या 9 नारायणांना पाहताच भगवान विष्णू जे करतात ना, ते मला खरंच खूप चक्रावून टाकणारं वाटलं. काय वाटलं तुम्हाला त्या चक्रावून टाकण्यासारखं? अहो, ते स्वतः सिंहासनावरून खाली येतात, त्या सर्वांना प्रेमाने आलिंगन देतात आणि आपली स्वतःची जागा देऊन त्यांना सिंहासनावर बसवतात. हो, आणि पुढे त्यांची पूजाही करतात. तेच तर, पुढे जाऊन ते त्यांची षोडशोपचारे पूजा करतात. मला हे थोडं अनाकलनीय वाटतं. म्हणजे विष्णू हे विश्वाचे सर्वोच्च नियंते आहेत. थोडक्यात ते बॉस आहेत विश्वाचे. मग ते आपल्याच सेवकांची किंवा दूतांची एवढी मोठी 16 विविध टप्प्यांची सर्वोच्च सन्मानाची पूजा का करत आहेत? हाच तर या बैठकीचा सर्वात महत्वाचा गाभा आहे. बघा, षोडशोपचारे पूजा म्हणजे 16 उपचारांनी केलेली संपूर्ण आणि परिपूर्ण पूजा. बरोबर. भगवान विष्णू असं करून हे दाखवून देत आहेत की हे 9 नारायण त्यांचे नुसते सेवक किंवा कर्मचारी नाहीत. मग कोण आहेत? ते साक्षात ईश्वराचेच अंश आहेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी मोठी मोहीम राबवायची असते, तेव्हा तुम्ही तुमच्या दूतांना तुमच्या बरोबरीचा सन्मान देता, कारण ते पृथ्वीवर तुमचेच प्रतिनिधित्व करणार असतात. अच्छा, म्हणजे त्यांना एम्पावर करण्यासाठी. अगदी. विष्णू त्यांना एक स्पष्ट आज्ञा देतात. ते म्हणतात की जसे राजहंस एकाच वेळी आकाशातून समुद्राच्या पाण्यात एकदम उतरतात. वा, राजहंसाची उपमा खरंच खूप सुंदर आहे. हो ना, तसे तुम्ही सर्वांनी एकदम अवतार घेऊन मृत्यूलोकात प्रकट व्हायचे आहे. कारण कलियुगात माणसाच्या मनावर अज्ञानाचे पडदे पडतील. अशा वेळी संप्रदाय स्थापन करून त्यांच्यात पुन्हा भक्ती आणि ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याचे काम तुम्हाला करायचे आहे, अशी ती आज्ञा असते. एक सेकंड, मी इथे थोडी थांबते. जर ही मोहीम एवढी मोठी होती तर फक्त 9 जणांची डिप्लॉयमेंट पुरेशी होती का? म्हणजे तुम्हाला वाटतं की ते कमी पडले असते? हो ना. संपूर्ण जगाला कलियुगाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी फक्त 9 योद्धे पुरेसे पडणार होते का, असा प्रश्न पडतो मला. नक्कीच नाही. आणि म्हणूनच ही योजना केवळ एका पिढीपुरती किंवा एका प्रदेशापुरती मर्यादित नव्हती. अच्छा. विष्णू नवनारायणांना सांगतात की ही साखळी खूप मोठी असणार आहे. व्यासांनी भविष्य पुराणात लिहून ठेवलेल्या नोंदींचा संदर्भ इथे येतो. काय संदर्भ आहे तो? विष्णू स्पष्ट करतात की प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हे पुढे तुळसीदास म्हणून येतील. बापरे, खरंच? हो. शुकमुनी हे कबीर म्हणून जन्म घेतील. कैलासपती शंकर हे निवृत्तीनाथ होतील. स्वतः विष्णू ज्ञानदेव म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणून अवतार घेतील. अरे वा.
आणि आदिमाया मुक्ताबाई होईल, ही यादी खूप मोठी आहे. हे तर असं झालं की एखाद्या मोठ्या संस्थेने आपल्या 10 वर्षांचा रोडमॅप आधीच ठरवून ठेवला आहे. अगदी तसंच. म्हणजे प्रत्येक कालखंडात, प्रत्येक प्रदेशात, कुठे कबीर, कुठे तुळशीदास, कुठे ज्ञानेश्वर, ही सगळी एकाच मूळ योजनेची वेगवेगळी रूपं होती तर? तंतोतंत. कलियुग हे अस्थिरतेचे, विस्खळीतपणाचे युग मानले जाते. अशा विस्खळीत काळात एकाच मोठ्या अवतारावर अवलंबून राहण्यापेक्षा समाजाच्या प्रत्येक स्तरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रबोधन करण्याची ही एक मास्टर स्ट्रॅटेजी होती. एक प्रकारची सिस्टम तयार केली त्यांनी. हो. आध्यात्मिक सुरक्षेची ही एक अशी जाळी होती जी हजारो वर्ष टिकून राहील. पण माझा आधुनिक आणि विज्ञानवादी मेंदू इथे एका गोष्टीवर मात्र खूप गोंधळतो. कोणत्या गोष्टीवर? जेव्हा आपण या 9 नाथांच्या प्रत्यक्ष जन्माच्या कथा वाचतो ना, तेव्हा ते एखाद्या ॲब्स्ट्रॅक्ट फॅन्टसीसारख्या वाटतात मला. ते साहजिक आहे. असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवाचे वीर्य, ज्याला ब्रह्मवीर्य म्हटलं गेलंय, ते 88,000 ठिकाणी पडले आणि त्यातून हे नारायण जन्म घेणार आहेत. आता हे ऐकताना थोडं विचित्र वाटतंय ना? हो, वरवर पाहता तसं वाटू शकतं. कुणी हत्तीच्या कानातून जन्म घेतंय, कुणी सापाच्या अंड्यातून, तर कुणी उकरड्यावरून. हे सगळं आपण शब्दशः घ्यायचं का? यामागे नक्की काय शास्त्र किंवा लॉजिक दडलेलं आहे? हे बघा, हे शब्दशः घेण्याची चूक अनेकदा केली जाते. म्हणजे ते रूपक आहे. अगदी. ब्रह्मवीर्य म्हणजे काय? तर ते ब्रह्मांडातील शुद्ध, अप्रकट ऊर्जेचे किंवा निर्मिती क्षमतेचे रूपक आहे. अच्छा. ती कोणतीही जैविक गोष्ट नाहीये, तर ती एक कॉस्मिक पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि 88,000 ही संख्या अनंत शक्यता दर्शवते. अनंत शक्यता. हा. या ऊर्जेतून निसर्गाच्या कोणत्याही घटकातून नवचैतन्य निर्माण होऊ शकतं. पण तरीही जन्म घेण्यासाठी जी ठिकाणं निवडली आहेत ती बघा ना. कवी नारायण यमुनेती माशाच्या पोटातून जन्म घेणार म्हणजे मच्छिंद्रनाथ. अंतरिक्ष नारायण एका यज्ञकुंडातून म्हणजे साक्षात अग्नीतून जन्म घेणार, जे जालंधरनाथ आहेत. बरोबर. चमस नारायण नदीच्या तीरावरून म्हणजे लेवणसिद्ध. हे सगळे निसर्गाचे घटक आहेत, हे मी समजू शकते. पण तुमचा आक्षेप पुढच्या नावांवर आहे वाटतं. हो, कारण हरिनारायण साक्षात एका उकिरड्यावर पडलेल्या सूर्याच्या तेजातून जन्म घेणार, जे पुढे महान गोरक्षनाथ बनतील. एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून किंवा उकिरड्यातून ईश्वरी शक्तीचा जन्म, हे पचवायला थोडं कठीण जातं. आणि इथेच तर खरी मेक आहे. या उकिरड्यातून जन्म घेण्यामागेच नाथ संप्रदायाचे सर्वात मोठे तत्वज्ञान दडलेले आहे. कसं काय? याला आपण एका प्रकारची आध्यात्मिक किमिया किंवा अल्कमी म्हणू शकतो. तत्कालीन समाजात पावित्र्याच्या आणि सोळ्याओळ्याच्या खूप कडक आणि संकुचित व्याख्या होत्या. हो, ते तर होतं. देवळातला गाभारा पवित्र आणि गावाबाहेरचा उकिरडा अपवित्र, अशी माणसांची विभागणी होती. गोरक्षनाथांसारखा महान आणि सामर्थ्यवान योगी एका उकिरड्यातून प्रकट होतो, हे रूपक समाजाच्या त्या खोट्या पावित्र्याच्या कल्पनांवर केलेला सर्वात मोठा प्रहार आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही म्हणताय की ज्याला समाज कचरा किंवा टाकाऊ समजतो, त्यातूनही सर्वोच्च सत्य निर्माण होऊ शकतं? अगदी तेच. नाथ परंपरा ही बंडखोरांची परंपरा आहे. खरंच, आता तसं वाटायला लागलंय. निसर्गातील प्रत्येक घटक, मग तो धगधगणारा अग्नी असो, मातीचा चिखल असो किंवा माणसांनी दूर लोटलेला उकिरडा असो, त्यात साक्षात परब्रह्म दडलेले आहे. ईश्वरी शक्तीला प्रगट होण्यासाठी कोणत्याही मानवनिर्मित पवित्र ठिकाणाची गरज नसते. क्या बात आहे. जे समाजासाठी अशुद्ध आहे त्याचे रूपांतर सर्वोच्च ज्ञानात करणे, हीच ती किमिया आहे. हे या विचित्र वाटणाऱ्या जन्मकथांचे खरे मर्म आहे. दृष्टिकोन खरोखरच सगळा खेळ बदलून टाकणार आहे. ही एक प्रकारची अँटी एस्टॅब्लिशमेंट भूमिकाच होती म्हणायची. नक्कीच. तर आता आपण यातल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वपूर्ण कथेवर येऊया, मच्छिंद्रनाथांची कथा. हो, ती कथा खूपच सुंदर आहे. ही कथा यमुनेच्या किनाऱ्यावर सुरू होते. कैलास पर्वतावर पार्वती भगवान शंकरांना तो गुप्त मंत्र शिकवण्याचा आग्रह करते. बरोबर. शंकर त्यासाठी एकांत जागा शोधतात आणि यमुनेच्या किनारी येतात. आणि इथून पुढे जो प्रसंग घडतो तो माझ्या लॉजिकची अक्षरशः कसोटी पाहतो. तो प्रसंग म्हणजे मासोळीने तो मंत्र ऐकण्याचा, बरोबर? हो, म्हणजे तिथे पाण्यात एक मासोळी आहे जिने ते ब्रह्मवीर्य गिळलेलं आहे आणि तिच्या पोटात एक गर्भ आहे. शंकर जे पार्वतीला सांगत असतात तो अत्यंत प्रगत असा गुप्त मंत्र ती मासोळी आणि तो गर्भ शांतपणे ऐकत असतात. बरोबर आहे. आणि चक्क त्या गर्भातच त्या जीवाला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं. तो द्वैत भाव विसरून थेट ब्रह्मरूप होतो.
हे सगळं वाचताना मला प्रश्न पडला की एखादा गर्भ मंत्र कसा काय ऐकू शकतो आणि त्याला एकदम सर्वोच्च ज्ञान कसं मिळू शकतं. इथे 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. पहिली म्हणजे द्वैतभाव आणि ब्रह्मरूप होणे म्हणजे काय. सांगा ना. द्वैतभाव म्हणजे मी वेगळा आणि हे जग वेगळे, ही विभागणी. जेव्हा ही विभागणी नष्ट होते आणि आपण स्वतःला या संपूर्ण विश्वाचाच एक अविभाज्य भाग मानतो, तेव्हा त्याला ब्रह्मरूप होणे म्हणतात. अच्छा. आता गर्भातच ज्ञान मिळणं ही गोष्ट आधुनिक मेंदूला अवघड वाटू शकते. पण याचा अर्थ असा नाही की तिथे एखादा वर्ग भरला होता. मग ते कसं घडलं? मला हा प्रकार ना, म्हणजे एखादा नवीन कोरा लॅपटॉप फॅक्टरीतून बाहेर येण्याआधीच त्याच्या हार्डवेअरमध्ये थेट ब्लूटूथच्या माध्यमातून संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टम डाउनलोड केल्यासारखं वाटतं. क्या बात आहे. म्हणजे तिथे कोणतीही आधीची माहिती नाही, कोणताही व्हायरस नाही, त्यामुळे ती सिस्टम अगदी अचूकपणे इन्स्टॉल झाली. असं काहीसं होतं का ते? हे उदाहरण अगदी समर्पक आहे. गर्भावस्थेत असल्यामुळे त्या जीवावर जगातील कोणत्याही गोष्टीचे कंडिशनिंग किंवा संस्कार झालेले नव्हते. बरोबर. तो पूर्णपणे कोरा होता. त्याचा हार्ड ड्राईव्ह पूर्णपणे कोरा आणि शुद्ध होता. जेव्हा एखादी गोष्ट ऐकण्यासाठी संपूर्ण एकाग्रता आणि शून्य पूर्वग्रह असतो ना, तेव्हा ज्ञानाचं संक्रमण क्षणात होते. वा. शारीरिक वय, जात किंवा कुळ यांचा ज्ञानाशी काहीही संबंध नसतो. जिथे शुद्ध ग्रहणक्षमता असते तिथे ज्ञान डाउनलोड होतेच. आणि तो ऑपरेटिंग सिस्टीम डाउनलोड झालेला गर्भ जेव्हा अंड्यातून बाहेर येतो तेव्हाचा प्रसंगही असाच रंजक आहे. हो, तो प्रसंग खूप नाट्यमय आहे. ती मासोळी ते अंडे किनाऱ्यावर टाकून जाते, काही बगळे ते अंडे फोडतात आणि आतून एक अत्यंत तेजस्वी बालक बाहेर येतो. त्याचवेळी तिथून कामिक नावाचा एक कोळी जात असतो. तो त्या बालकाला पाहतो आणि आकाशवाणी होते की याचं नाव मच्छिंद्रनाथ ठेव आणि याचा सांभाळ कर. बरोबर. कामिक कोळी त्याला अत्यंत आनंदाने आपल्या घरी नेतो आणि वाढवू लागतो. एका साध्या कोळ्याच्या कुटुंबात त्या दैवी बालकाचे वाढणे हे सुद्धा त्या उकिरड्याच्या तत्वज्ञानाशीच जोडलेले वाटते मला, नाही का? नक्कीच. ज्ञानाची आणि शक्तीची मतेदारी कोणत्याही एका विशिष्ट वर्गाकडे नाही, हेच यातून वारंवार बिंबवलं जात आहे. अगदी खरंय. कामिक कोळी आणि त्याच्या पत्नीची शुद्ध भावना इथे महत्वाची होती. गुरुकृपा कोणत्याही मार्गाने समाजातील तळागाळापर्यंत पोहोचू शकते. पण या कथेचा जो पुढचा टप्पा आहे ना, जो मच्छिंद्रनाथांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे, तो आजच्या काळात आपण पाहिला तर तो प्रचंड वादग्रस्त ठरू शकतो. असं का वाटतं तुम्हाला? बघा ना, मच्छिंद्रनाथ 5 वर्षांचा होतो. कामेक कोळी त्याला यमुनेवर मासे पकडायला नेतो. कामेक पुष्कळ मासे पकडून किनाऱ्यावर आणतो. बरोबर. तो 5 वर्षांचा चिमुकला त्या तडफडणाऱ्या माशांकडे पाहतो आणि त्याच्या आतला नारायण जागा होतो. त्याला वाटतं की माझा जन्म माशाच्या पोटी झाला आहे, म्हणजे हे मासे माझे नातेवाईक आहेत. आणि तो ते पकडलेले सर्व मासे पुन्हा पाण्यात फेकून देतो. जेव्हा कामेक कोळी हे पाहतो तेव्हा तो साहजिकच संतापतो. हो, त्याचा तो व्यवसायच होता. तो त्या 5 वर्षांच्या मुलाला बऱ्याच चपराका मारतो, भरपूर मारहाण करतो आणि रागात म्हणतो, तू असं केलंस तर आता खाशील काय? तुला काय भीक मागायची आहे का? आणि हे ऐकून तो 5 वर्षांचा मुलगा थेट घर सोडून निघून जातो. आजच्या काळात याला आपण थेट चाइल्ड अब्यूज किंवा घरगुती हिंसाचार म्हणू. एक 5 वर्षांचा मुलगा घर सोडून जातोय, हे आपण कसं समजून घ्यायचं? आजच्या सामाजिक आणि कायदेशीर चौकटीतून पाहिले तर ते तसे वाटणे साहजिक आहे. पण पौराणिक कथा या मानवी मानसशास्त्राचे अत्यंत टोकदार आणि एक्स्ट्रीम उदाहरणे देऊन तत्वज्ञान समजावून सांगतात. अच्छा, म्हणजे हे रूपक आहे पुन्हा? हो. आध्यात्मिक प्रवासात वैराग्य निर्माण होण्यासाठी अनेकदा एखाद्या तीव्र मानसिक धक्क्याची गरज असते. सुखासीन वातावरणात अनेकदा आध्यात्मिक क्रांती घडत नाही. म्हणजे सांसारिक जीवनातील अपमान किंवा कटू अनुभव हे एका प्रकारचं इंधन असतं असं म्हणायचंय तुम्हाला? बरोबर. कामिक कोळ्याचे ते शब्द, भीक मागून खाशील का, हा एक अत्यंत बोचरा टोमणा होता. पण मच्छिंद्रनाथांनी तो शाप किंवा अपमान म्हणून घेण्याऐवजी त्याचा भिक्षापात्र म्हणून स्वीकार केला. संन्याशासाठी भिक्षापात्र हे त्याच्या वैराग्याचं लक्षण असते. वा, हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. जो बाप त्याला मासे मारण्याच्या प्रक्रियेत ओढू पाहत होता, त्याच बापाच्या मारहाणीने त्याला संसाराच्या मोहातून कायमचे मुक्त केले. याला आपण वैराग्याचा ट्रिगर म्हणू शकतो. तो अपमान त्याने स्वतःच्या साधनेचे सर्वात मोठे शस्त्र बनवले. हा विचार खूपच सखोल आहे. एका 5 वर्षांच्या मुलाने मार खाल्ल्यानंतर रडत बसण्याऐवजी किंवा बापाचा द्वेष करण्याऐवजी त्या दुःखाचं रूपांतर थेट स्वतःच्या मुक्तीच्या शोधात केले. अगदी.
तो तिथून चालत चालत थेट बद्रिकाश्रमात पोहोचतो आणि तिथे जाऊन तो 1-2 वर्ष नाही तर तब्बल 12 वर्ष अत्यंत कठीण तपश्चर्या करतो. हो, 12 वर्ष. ही तपश्चर्या इतकी भयानक असते की त्याच्या शरीरावरील मांस पूर्णपणे सुकून जाते आणि केवळ हाडांचा सांगाडा उरतो. आता हे सांगाडा होणे हे सुद्धा केवळ शारीरिक वर्णनापुरते मर्यादित नसावे, बरोबर? नक्कीच नाही. 12 वर्ष म्हणजे एक पूर्ण तप. सांगाळ उरणे याचा अर्थ आहे शारीरिक ओळखीचा, देहबुद्धीचा आणि अहंकाराचा संपूर्ण नाश होणे. जेव्हा तुमच्या अस्तित्वाची कोणतीही सांसारिक ओळख शिल्लक राहत नाही तेव्हाच तुम्ही त्या ब्रह्मवीर्याच्या मूळ शुद्ध ऊर्जेशी पुन्हा एकरूप होऊ शकता. मच्छिंद्रनाथांनी ती शुद्ध अवस्था प्राप्त केली होती. बापरे. आणि ह्या अवस्थेला पोचताच या कथेचे सगळे धागे अचानक एकत्र जुळून येतात. हो, तो क्लायमॅक्स आहे. द्वारकेत जी बैठक झाली होती तिचा निकाल आता समोर येणार असतो. मच्छिंद्रनाथांची तपश्चर्या पूर्ण होत आलेली असते आणि इकडे श्री दत्तात्रय कैलासावर भगवान शंकरांना भेटायला गेलेले असतात. बरोबर. संवाद साधता साधता दत्तात्रय शंकरांना म्हणतात की मला बद्रिकाश्रमाचं ते अरण्य पाहायची इच्छा आहे आणि ते दोघं मिळून बद्रिकाश्रमात येतात. आणि ते नेमके त्याच वेळी तिथे पोचतात जेव्हा मच्छिंद्रनाथांना त्यांच्या तपश्चर्येचे अंतिम फळ मिळण्याची वेळ आलेली असते. म्हणजे टायमिंग बघा. अगदी. आठवून पहा, शंकरांनी यमुनेच्या किनारी त्या गर्भातल्या मासुळीला काय सांगितले होते? तुला पुढील उपदेश साक्षात दत्तात्रेयांकडून बदरिकाश्रमात मिळेल. बापरे. हो, तोच तो गर्भ. द्वारकेतील ती वैश्विक गुप्त बैठक, शंकरांचे ते वचन आणि एका लहान घ्याचा हा खडतर प्रवास, हे सर्व धागे इथे बदरिकाश्रमात एका अचूक बिंदूवर एकत्र येतात. खरंच. हा कोणताही योगायोग नव्हता. ही पूर्ण विश्वाची एक अत्यंत सुनियोजित लय होती जी आता मूर्त स्वरूपात आली होती. हा पूर्ण प्रवास एखाद्या अवाढव्य कॉस्मिक पझलसारखा आहे ज्याचा प्रत्येक तुकडा त्याच्या योग्य जागी आणि योग्य वेळी बसतो. अगदी बरोबर. कुठे द्वारकेत झालेली ती देवांची रणनीती, कुठे अज्ञानातून आलेल्या एका कोळ्याचा राग आणि कुठे एका बालकाची 12 वर्षांची हाडे गोठवणारी तपश्चर्या. या संपूर्ण कथेचा व्याप माणसाला स्वतःच्या क्षुद्रपणाची आणि त्याचवेळी आत दडलेल्या अफाट क्षमतेची जाणीव करून देतो. आणि यातूनच आपल्या रोजच्या जगण्यासाठी एक अत्यंत भेदक विचार समोर येतो. कोणता विचार? आपण या नवनारायणांसारखे साक्षात देवाचे अवतार नसूही, पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक कामिक कोळी नक्की असतो. हां, बरोबर. असा एखादा माणूस, अशी एखादी परिस्थिती किंवा असा एखादा प्रसंग जो आपला घोर अपमान करतो, आपल्याला नकार देतो किंवा आपल्याला भावनिकदृष्ट्या उघडे पाडतो. खरंय. आपण अनेकदा त्या अपमानामुळे किंवा नकाराने खचून जातो, नैराश्यात जातो किंवा बदला घेण्याच्या भावनेने जळत राहतो. पण मच्छिंद्रनाथांची कथा आपल्याला एक वेगळाच आरसा दाखवते. आपण त्या अपमानाच्या कचऱ्यात अडकून पडायचे की त्या उकिरड्याच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्या अपमानाचे रूपांतर एका प्रचंड मोठ्या ऊर्जेत करायचे. वाह. जेव्हा जीवन तुम्हाला भीक मागून खाशील का असा बोचरा प्रश्न विचारते तेव्हा तो प्रश्न तुमच्यासाठी शाप बनणार आहे की तुमच्या खऱ्या अस्तित्वाचा, तुमच्या स्वतःच्या बद्रिकाश्रमाचा शोध घेणारा एक आशीर्वाद ठरणार आहे. हा निर्णय, ही निवड नेहमीच तुमची स्वतःची असते. आणि कदाचित याच एका निवडीत तुमच्या आयुष्यातील खऱ्या नवनाथांचा जन्म दडलेला असतो.